गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलेलं आहे की कुणालाही न दुखवता जगणं याच्या इतकं सुंदर कर्म या जगात दुसरं कोणतंच नाही। आणि ज्याला हे कळलं ना त्याला वेगळं पुण्य करण्याची काहीच गरज नाही। बघा, समर्थांनी आपल्या जीवनामध्ये मनुष्याने हे 5 उपदेश जर अंगीकारले ना, 5 उपदेश त्याच्या जीवनामध्ये निर्माण केले तर त्याच्यासारखा सुखी कोणीच होऊ शकत नाही। एवढा सुखी आणि समाधानी होईल ना, त्याला एवढं सुख मिळेल आणि दुःखापासूनचं सावट आहे ना ते कायमचं नाहीसं होऊन जाईल। पण हे 5 उपदेश कोणते आहेत ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। पण हे 5 उपदेश प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अंमलात आणतो का? हे निर्मळ 5 उपदेश कोणते ते आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। एका नगरामध्ये एक वामन नावाचा एक युवक राहत होता आणि तो खूपच धनवान होता। परंतु एका घटनेमुळं त्याच्याजवळ जी काही संपत्ती होती ना ती सर्व नष्ट झाली होती। आता त्याच्याकडे काहीही शिल्लक राहिलेलं नव्हतं। तो पूर्णपणे कंगाल झाला होता। आता त्याच्याजवळ फक्त 5 सोन्याच्या मुद्रा शिल्लक राहिल्या होत्या। त्याने विचार केला की जर मी या नगरामध्ये राहिलो तर माझं काहीच होणार नाही। आणि हाच विचार करून त्याने त्याच्याजवळ असलेल्या 5 सुवर्णमुद्रा घेतल्या आणि तो दुसऱ्या नगराच्या दिशेने जाऊ लागला। जेव्हा तो दुसऱ्या नगराच्या दिशेने जात होता तेव्हा रस्त्यामध्ये त्याला एक महात्मा भेटले। म्हणजेच ते महात्मा दुसरे तिसरे कोणी नसून भगवंतच होते, सद्गुरूच होते ना। ते महात्मा खूपच ज्ञानी होते। त्यांच्या ज्ञानाची चर्चा 4ही बाजूला पसरलेली होती। तो युवक त्या महात्म्याजवळ गेला आणि म्हणाला, महात्माजी तुम्ही कुठे चालला आहात? तेव्हा ते महात्मा म्हणाले, मी इथेच जवळच्या नगरामध्ये चाललो आहे। त्या युवकाने विचार केला, चला हे तर चांगलं झालं, मी या महात्म्यांसोबत जातो आणि त्यामुळे मार्ग पटापट संपेल। महात्म्याने त्या युवकाला विचारलं, बाळा तू कुठे चालला आहेस? तेव्हा त्या युवकाने सांगितलं, महाराज मी जवळच्या नगरामध्ये व्यापार करण्यासाठी चाललो आहे। बघा, इथे लक्षात ठेवा, ही जरी कथा असेल ना, या कथेमध्ये सार आहे। आणि आपण पाहत आहोत की त्या महात्म्यानं म्हणजे समर्थांनी, सद्गुरूंनी त्या व्यक्तीला 5 उपदेश कोणते सांगितले आणि त्याने ते कशा प्रकारे अंमलात आणले। बघा, आपण पुढे पाहूया। तेव्हा त्या युवकाने सांगितलं की महाराज मी जवळच्या नगरामध्ये व्यापार करण्यासाठी चाललो आहे आणि आता माझ्याजवळ फक्त 5 सुवर्णमुद्रा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि या 5 सुवर्णमुद्रांपासून मी एक नवीन व्यापार सुरू करणार आहे। त्यानंतर त्या युवकानं महात्म्याला सर्व काही हकीकत सांगितली। तो त्या महात्म्यासोबत चालू लागला। काही वेळ चालल्यानंतर दोघेही शांत झाले, कारण ते महात्मा गुपचूप त्यांच्या मार्गावर चालत होते। त्या युवकाने विचारलं, महाराज तुम्ही गुपचूप का चालला आहात? जर आपण असे गुपचूप चालू लागलो तर मार्ग खूपच मोठा होईल। तुम्ही मला अशी एखादी कथा ऐकावा ज्यामुळे हा प्रवास आरामात संपून जाईल आणि माझ्या मनाला सुद्धा शांती मिळेल। त्या युवकाचं हे बोलणं ऐकून महात्मा म्हणाले, बाळा मी तुला कथा तर सांगेल, परंतु माझी कथा ऐकण्याचे पैसे लागतात। मी एक कथा सांगण्याच्या बदल्यामध्ये 1 सुवर्णमुद्रा घेतो। बघा, जेव्हा परमेश्वराची लीला चालू होते ना तेव्हा मनुष्याचं काहीच चालत नाही। बघा, त्या भगवंतांनं त्या वामनला सांगितलं की मी प्रत्येक कथा सांगण्याचं 1 सुवर्णमुद्रा घेईल। त्या महात्म्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर त्या युवकाने विचार केला की माझ्याजवळ तर फक्त 5 सोन्याच्या मोहरा आहेत आणि या 5 सुवर्णमुद्रांपैकी 1 सुवर्णमुद्रा देऊन कथा ऐकणं
खरंच बुद्धिमानाचं ठरेल. परंतु हे महात्मा खूपच ज्ञानी आहेत. होऊ शकतं की यांची कथा ऐकून मला माझा व्यापार सुरू करण्यासाठी एखादा चांगला मार्ग मिळेल. त्यानंतर त्या युवकानं थोडा विचार करून एक स्वर्ण मुद्रा महात्म्यांच्या हातात दिली आणि म्हणाला, महाराज तुम्ही ही स्वर्ण मुद्रा घ्या, परंतु तुम्ही जी पण कथा सांगाल ना ती खरी असायला हवी. महात्मा म्हणाले, ठीक आहे बाळा. पुढे महात्मा म्हणाले, बाळा जे पण जसं पण काही जितक्या पण दिवसासाठी तुला काम करायला मिळेल ते काम तू लगेचच कर. महात्म्याचं जे बोलणं ऐकल्यानंतर वामन त्यांना म्हणाला, ठीक आहे महाराज, मी तुमची ही गोष्ट नक्की लक्षात ठेवेन. तुम्ही कथा सांगण्यात प्रारंभ करा. महात्मा म्हणाले, कथा तर संपली. तेव्हा युवक म्हणाला, ही कसली कथा होती? महाराज तुम्ही जे काही म्हणला आहात तो तर एक उपदेश होता. तेव्हा ते महात्मा म्हणाले, बाळा तू जर माझा उपदेश लक्षात ठेवलास तर नेहमीच फायद्यामध्ये राहशील. त्यानंतर ते महात्मा म्हणाले, चल ठीक आहे बाळा, मी तुला दुसरी कथा सांगतो, परंतु त्यासाठी आणखी एक सुवर्णमुद्रा द्यावी लागेल. काही विचार केल्यानंतर वामनने आणखी एक सुवर्णमुद्रा महात्म्याच्या हातामध्ये दिली आणि म्हणाला, कथा सांगा महाराज. तेव्हा महाराज म्हणू लागले, बघा हा दुसरा उपदेश आहे. बाळा कधीच कोणाच्याही दुसऱ्याच्या हक्कावर कारस्थान, कपट किंवा ईर्ष्येनं अधिकार गाजवू नकोस. बघा दुसरा उपदेश. समर्थांनी हा दुसरा उपदेश दिला. बाळा तू कधीच कोणाच्याही दुसऱ्याच्या हक्कावर कारस्थान, कपट किंवा ईर्ष्येने अधिकार गाजवू नकोस. म्हणजे दुसऱ्याच्या संपत्तीवर आपण कधी अधिकार गाजवू नये. दुसऱ्याच्या वस्तूला नेहमी माती समान समज आणि तुझी नियत कधीही त्या गोष्टीवर खराब करू देऊ नकोस. महात्म्यांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो युवक पुढे म्हणाला, पुढे महाराज. तेव्हा महात्मा म्हणाले, पुढे काय? ही सुद्धा कथा संपली. तेव्हा तो युवक म्हणाला, महाराज तुम्ही या वेळेला पण फक्त उपदेशच केला आहे. तेव्हा ते महात्मा त्या युवकाला म्हणाले, बाळा माझे उपदेश खूपच मौल्यवान आहेत. त्यानंतर काही विचार करून त्या युवकाने तिसरी सुवर्णमुद्रा महाराजांच्या हातामध्ये दिली आणि म्हणाला, महाराज ही घ्या तिसरी सुवर्णमुद्रा आणि मला आणखी एक उपदेश सांगा. महात्मा खूपच प्रसन्न झाले आणि म्हणाले, बाळा आयुष्यामध्ये कधीही चुकूनही कोणाचं गुपित असतं ते कोणालाही सांगू नकोस. बघा तिसरा उपदेश, आयुष्यात कधीही कोणाचं गुपित असेल ते कोणालाही सांगू नका. त्यानंतर वामन त्या महात्म्याला म्हणाला, हे घ्या माझ्याकडे आणखी 2 सुवर्णमुद्रा शिल्लक राहिलेल्या आहेत. तुम्ही या सुवर्णमुद्रा घ्या आणि मला आणखी 2 उपदेश सांगा. तेव्हा महात्म्याने चौथा उपदेश दिला, बाळा तू कधीही कुठल्याही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जात असशील, परंतु जर रस्त्यामध्ये जर तुला कोणी प्रेमपूर्वक बोलवत असेल आणि तुला बसायला जागा देत असेल तर त्याचं बोलणं लक्षपूर्वक नक्की ऐक. मग अशा वेळी तुझा लाखोंचं नुकसान झालं तरीसुद्धा चालेल. आणि 5वा उपदेश हा आहे की दुराचारी स्त्रीचा कधीही आयुष्यात विश्वास ठेवू नकोस, कारण तिच्या मनाचा आणि डोक्याचा काहीही भरोसा नसतो. इतकं बोलता बोलता ते दोघेही खूप दूरवर निघून आले होते. त्यानंतर ते महात्मा म्हणाले, ठीक आहे बाळा, आता तुझा आणि माझा मार्ग वेगळा होणार आहे. आता मी माझ्या मार्गाने जातो आणि तू तुझ्या मार्गाने जा. आणि मी सांगितलेले हे 5 उपदेश आहेत ना त्या आयुष्यामध्ये कधीच विसरू नकोस. तेव्हा वामन म्हणाला, महाराज मी तुमचं हे बोलणं नेहमी लक्षात ठेवेल. व त्यानंतर ते महात्मा त्यांच्या मार्गाला निघून गेले आणि वामन त्यांच्या मार्गाला निघाला. तो विचार करत होता की महाराजांनी जे मला उपदेश दिले आहेत ते मला नक्कीच उपयोगी पडतील. परंतु महाराज मला हे उपदेश काही पैसे न घेता सुद्धा सांगू शकले असते. त्यांनी माझ्याकडून पैसे का घेतले बरं? त्यांना पैशाची काही गरज होती का? त्याने विचार केला, काहीही हरकत नाही, पुन्हा कधी मी त्यांना याबाबत नक्कीच विचारेल. चालता चालता वामन एका नगरामध्ये येऊन पोचतो आणि आता त्याच्याकडे काहीच धन नव्हतं. त्यामुळे तो आता व्यापारसुद्धा करू शकत नव्हता. तो नोकरीच्या शोधामध्ये लोकांना विचारू लागला आणि तेथे त्याला विक्रम नावाचा एक युवक भेटला.
विक्रम वामनला म्हणाला, भाऊ, मी येथील राजाजवळ नोकरी करतो. माझं काम घोड्यांची काळजी घेणं आहे. परंतु माझी आई माझ्या गावी खूपच आजारी आहे आणि म्हणूनच मला 1 महिन्याची सुट्टी हवी आहे, जेणेकरून मी माझ्या आईजवळ जाऊ शकेल. जर तू माझ्या जागी 1 महिना काम करण्याची तयार असशील तर चल माझ्यासोबत. विक्रमचं हे बोलणे ऐकल्यानंतर वामनला त्या महात्म्याचा तो उपदेश आठवला. बघा, संतांनी दिलेला उपदेश असतो ना, तो जीवनामध्ये कधीच वाया जात नाही. पण आपण संतांनी दिलेल्या उपदेशावर कधी लक्ष देतो का? म्हणून भक्ती मार्गामध्ये एवढं श्रेष्ठत्व आहे ना. जर आपण रोज उपासना केली, बघा, जे श्रवण असतं, श्रवण योग्य मनानं केलं ना, तर नक्कीच जीवनामध्ये आपल्या उपदेश निर्माण होतो. बघा, त्या विक्रमचं हे बोलणं ऐकल्यानंतर वामनला त्या महात्म्याचा तो उपदेश आठवला. जेवढ्या पण दिवसासाठी तुला काम मिळेल ना, ते काम तू लगेच कर. हाच विचार करून वामन लगेच विक्रम सोबत जाऊ लागला. त्यानंतर विक्रम वामनला घेऊन राजाजवळ जातो. तो राजा खूपच पराक्रमी आणि दानी होता. राजाची एक मुलगीसुद्धा होती. ती खूपच सुंदर होती. राजा त्याच्या मुलीवर अत्याधिक प्रेम करायचा आणि त्याचबरोबर राजाला घोडेस्वारीचा सुद्धा खूप जास्त छंद लागलेला होता आणि म्हणूनच राजाने खूप सारे घोडे पाळले होते. त्याच्या काळजीसाठी खूप नोकरसुद्धा ठेवले होते, ज्यामध्ये विक्रमसुद्धा एक होता. आणि विक्रम वामनला घेऊन राजाजवळ जातो आणि म्हणतो, महाराज, याचं नाव वामन आहे. मी माझ्या ठिकाणी याला ठेवू इच्छित आहे आणि मला माझ्या आईजवळ जायचं आहे, कारण माझ्या आईची तब्येत खूपच खराब आहे. तेव्हा तो राजा म्हणाला, मला या गोष्टीची काहीच अडचण नाही, परंतु जर माझ्या घोड्यांना काही जरी झालं तर त्याची जबाबदारी पूर्णपणे तुझी असेल. तुलाच दंड भोगावा लागेल. विक्रम म्हणाला, ठीक आहे महाराज, तुम्ही काळजी करू नका. याला मी सर्व काही अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगेल. त्यानंतर विक्रम वामनला घेऊन शाही घोड्यांच्या तबेल्यामध्ये जातो आणि तिथे खूप सारे घोडे बांधलेले असतात. त्यानंतर विक्रम वामनला म्हणाला, वामन, हे 7 घोडे तुझ्या देखरेखीखाली असतील. तुला यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घ्यायची आहे. तेव्हा वामन म्हणाला, तू काळजी करू नकोस भाऊ, तू निश्चिंत होऊन तुझ्या आईजवळ जा. मी या घोड्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेईल. त्यानंतर वामन त्या घोड्यांची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागला आणि विक्रम त्याच्या आईला भेटण्यासाठी निघून गेला. बघा, राजाच्या घोड्यांच्या खाण्यासाठी प्रत्येक सेवकाकडे 20 शेर चणे देत असे. वामनने सुद्धा 20 शेर चणे घेतले आणि तो घोड्यांच्या तबेल्यामध्ये आला. प्रथम तो त्या चण्यांच्या पाण्यामध्ये भिजवत असे व त्यानंतर ते चणे कुटून घोड्यांना खायला देत असे. त्याचं काम पूर्ण झाल्यानंतर एके दिवशी वामनने विचार केला की दुसऱ्या सेवकांकडे जाऊन थोड्या गप्पा मारूयात. हाच विचार करून तो एका मोठ्या अशा खोलीमध्ये जातो आणि तिथे अन्य सेवक आराम करत असतात, मजा मस्करी करत होते. वामनने पाहिलं की ते सर्वजण मद्यप्राशन करत आहेत. तेव्हा वामन त्यांना म्हणाला, अरे भावांनो, तुम्ही तुमचं कामसुद्धा पूर्ण केलं नाही आणि नशा करायला सुद्धा सुरुवात केली. तेव्हा त्या सेवकांनी वामनला म्हटलं, अरे नाही भाऊ, एवढी हिंमत कोणामध्ये आहे की काम न करता नशापाणी करावी? अरे आम्ही घोड्यांना खाऊ दिला आहे. तेव्हा वामनने पाहिलं की त्यांच्याजवळ खूप मोठ्या प्रमाणामध्ये चणे होते. तेव्हा वामन त्यांना म्हणाला, भाऊ, अजूनही तुमच्याजवळ खूप सारे चणे कुटण्यासाठी शिल्लक आहे. तेव्हा त्या सेवकांनी वामनला म्हटलं, हे चणे घोड्याला खायला द्यायचे नाहीत. आपल्याला रोजच्या रोज 20 शेर चणे मिळतात, ज्यामधून आम्ही 5 शेर चणे घोड्यांना खायला देतो आणि उरलेले 15 शेर चणे असतात ते बाजारामध्ये विकून आमच्या नशापाण्याची व्यवस्था करतो. त्या सेवकांचं हे बोलणं ऐकल्यानंतर बघा, प्रत्येकानं लक्षात ठेवा, गोष्टीमध्ये गुंतून जाऊ नका. समर्थांचे हे 5 उपदेश आपण या कथेद्वारे पाहत आहोत. बघा, त्या सेवकांचं हे बोलणं ऐकल्यानंतर वामनला खूपच आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, ही तर महाराजांची फसवणूक आहे. तेव्हा एक सेवक म्हणाला, अरे भाऊ, फसवणूक किंवा बेईमानी पोट भरण्यासाठी करावीच लागते
आणि हो, आमची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, राजाला ही गोष्ट समजली नाही पाहिजे, नाहीतर तुला तुझे प्राण गमवावे लागतील. वामन त्या सेवकांचं बोलणं ऐकून गुपचूप त्याच्या खोलीमध्ये निघून गेला आणि जाऊन त्याच्या 4 पायीवर झोपला. त्याच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊ लागले होते. तो विचार करू लागला की बाकीचे सेवक अगदी योग्यच म्हणत आहेत. उद्यापासून मी सुद्धा अशाच प्रकारे बेईमानी काम करेल आणि खूप सारे पैसेसुद्धा वाचवेल. त्या पैशांमधून मी माझा व्यापार सुरू करेल. परंतु तेव्हाच वामनला महात्म्यांचं बोलणं आठवलं. त्याला दुसरा उपदेश आठवला. बाळा, कधीही दुसऱ्याच्या वस्तूवर कारस्थाने बेईमानी तुझा अधिकार गाजवू नकोस. दुसऱ्याच्या वस्तूला नेहमी मातीप्रमाणे समज. त्या वस्तूवर तुझी नियत कधीच तू खराब करू नकोस. असा विचार केल्यानंतर वामन स्वतःशीच म्हणाला, नाही, मी असं कधीच करणार नाही. पुढच्या दिवसापासून वामन त्याचं काम अगदी इमानदारीने करू लागला. त्याने घोड्यांची खूप चांगल्या प्रकारे सेवा केली, ज्यामुळे त्याचे घोडे सर्व घोड्यांमध्ये खूपच तंदुरुस्त आणि ताकदवान दिसू लागले. एके दिवशी दरबारामध्ये राजाने त्याच्या मंत्र्याला म्हटलं, मंत्री, बरेच दिवस झाले मी माझ्या प्रिय घोड्यांना पाहिलं नाही. तुम्ही सेवकांना सांगा की त्यांनी सर्व घोड्यांना घेऊन शाही मैदानामध्ये हजर राहावं. मी उद्या माझ्या घोड्यांना पाहू इच्छित आहे. पुढच्या दिवशी वामन सहित बाकीचे सर्व सेवक त्याच्या घोड्यांची आंघोळ वगैरे करून शाही मैदानामध्ये त्यांनी घेऊन हजर झाले. शाही मैदानामध्ये येऊन महाराज सर्व घोड्यांचे निरीक्षण करू लागले. महाराजांनी पाहिलं की त्यांचे सर्व घोडे अस्वस्थ आहेत. हा सर्व प्रकार पाहून महाराजांना खूप जास्त क्रोध येत होता. महाराज मंत्र्यांना म्हणाले, मंत्रीजी, आमचे सर्व घोडे खूपच सुंदर आणि ताकदवान होते, परंतु आता हे इतके अस्वस्थ आणि आजारी का दिसत आहेत? तेव्हा मंत्री म्हणाले, महाराज, मला असं वाटत आहे की सर्व सेवकांनी घोड्यांची चांगल्या प्रकारे काळजी घेतली नाही. त्यानंतर राजा पुढे गेले. तेव्हा त्यांनी पाहिलं वामनचे घोडे खूपच स्वस्थ आणि तंदुरुस्त दिसत आहेत. वामनचे घोडे पाहून राजाच्या डोळ्यांमध्ये चमक आली व ते वामनला शाबासकी देत म्हणाले, तू उद्या राजमहालात ये, मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचं आहे. बघा, राजाचा हा आदेश मिळताच पुढच्या दिवशी वामन राजमहालामध्ये जातो आणि तेव्हा राजा वामनला म्हणाला, वामन, तू तोच आहेस ना जो विक्रम सोबत आला होता? तेव्हा वामन म्हणाला, हो महाराज, मी तोच आहे. तेव्हा महाराज म्हणाले, वामन, मी तुझ्या सेवेमुळे खूपच प्रसन्न झालो आहे आणि म्हणूनच मी तुला इथे हे जाणून घेण्यासाठी बोलवलं आहे की फक्त तुझेच घोडे इतके सुंदर आणि स्वस्त कसे? बाकी सेवकांचे घोडे इतके अस्वस्थ का? सर्वांना एकसारखं अन्न दिलं जातं, सर्वांची एकसारखी काळजी घेतली जाते. तेव्हा काही विचार करून वामन म्हणाला, महाराज, तुमच्या प्रश्नांचं उत्तर तेव्हाच देऊ शकतो जेव्हा बाकीचे सेवक इथे हजर असतील. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, सर्वच सेवकांना इथं बोलवण्यात यावं. राजाची आज्ञा मिळताच सर्व सेवक तेथे हजर झाले. तेव्हा राजा म्हणाला, वामन, आता सांग. तेव्हा वामन म्हणाला, महाराज, खरी गोष्ट तर ही आहे की सर्व सेवक खूपच बेईमान आणि धोकेबाज आहेत. तुमची आज्ञाही होती की सर्व सेवकांनी 20 शेर चणे घोड्यांना खाऊ घालावे, परंतु हे लोक फक्त 5 शेर चणे घोड्यांना खाऊ घालतात आणि बाकीचे 15 शेर चणे बाजारामध्ये विकतात. परंतु मी असं केलं नाही. मी रोजच्या रोज 20 शेर चणे घोड्यांना खाऊ घातले आहेत, म्हणून माझे घोडे इतके सुंदर आणि तंदुरुस्त दिसत आहेत. वामनचं हे बोलणं ऐकल्यानंतर महाराजांना खूप जास्त क्रोध येतो. महाराज बाकीच्या सेवकांवर ओरडत म्हणाले, धोकेबाजांनो, वामन जे काही म्हणत आहे ते सत्य आहे का? मला खरं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. जर तुम्ही मला सत्य सांगितलं नाही ना, तर मी तुम्हाला फाशीची शिक्षा सुनावेल. राजाचा हा क्रोध पाहून सर्व सेवक भीतीने थरथरू लागले आणि ते म्हणू लागले, क्षमा करा महाराज, क्षमा करा महाराज, आमच्याकडून चूक झाली आहे. आम्ही तुम्हाला विश्वास देतो की यापुढे आमच्याकडून अशी चूक कधी घडणार नाही. तेव्हा वामन म्हणाला, महाराज, मी सुद्धा तुम्हाला हेच म्हणत आहे. माझी इच्छा ही आहे
की या वेळेला तुम्ही या लोकांना क्षमा करा. वामनच्या बोलण्यावर राजाने त्या सर्व सेवकांना माफ केले आणि राजाला म्हणाला, मी आजपासून तुला घोड्यांच्या तबेल्याचा मुख्य निरीक्षक घोषित करत आहे. आजपासून तुझं फक्त हेच काम असेल की या सर्वांच्या कामावर लक्ष ठेवायचं, याचा पगार तुला 500 स्वर्णमुद्रा मिळतील. त्याचबरोबर राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली जाईल. जर यांच्यामधील आत कोणी जर एक मुठ्ठी जरी चणे गायब केले तर त्याची सूचना लगेचच मला दे. तेव्हा वामन म्हणाला, ठीक आहे महाराज. राजाने वामनला एक हिऱ्याची अंगठी दिली आणि म्हणाला, तू या अंगठीला दाखवून कोणालाही न विचारता मला भेटण्यासाठी राजमहालामध्ये येऊ शकतोस. त्यानंतर वामन आणि बाकीचे सेवक महालामधून बाहेर आले. वामन बाकीच्या सेवकांना म्हणाला, या वेळेला तर मी तुम्हाला वाचवलं आहे, परंतु पुढच्या वेळेला जर तुम्ही कोणतीही चूक केलीत ना तर तुम्हाला कठोर शिक्षा सुनावली जाईल. तेव्हा सर्व सेवक म्हणाले, नाही सरकार, आता पुढे चूक होणार नाही. त्या दिवसानंतर कुठल्याही सेवकाने कोणत्याही प्रकारची बेईमानी केली नाही आणि ते पूर्ण इमानदारीने काम करू लागले. याचा परिणाम हा झाला की काहीच दिवसामध्ये सर्व घोडे स्वस्थ आणि तंदुरुस्त दिसू लागले. हे सर्व पाहून राजासुद्धा खूपच प्रसन्न झाला. बघा, काही दिवसानंतर विक्रम त्याच्या गावाकडून परत आला. जेव्हा त्याने घोड्यांना पाहिलं तेव्हा तो सुद्धा हैराण झाला होता, कारण सर्वच घोडे खूप सुंदर आणि ताकदवान दिसत होते. तेव्हा बाकीचे सेवक विक्रमजवळ गेले आणि त्यांनी विक्रमला सर्व हकीकत सांगितली की कशा प्रकारे वामनने त्यांची बेईमानी पकडली आहे आणि स्वतः मुख्य निरीक्षक बनला आहे. त्याचं हे बोलणं ऐकल्यानंतर विक्रम म्हणाला, आता मी आलो आहे, तुम्ही काळजी करू नका, त्याला धडा मी नक्कीच शिकवेल. त्यानंतर विक्रम त्याच्या खोलीमध्ये निघून गेला. खोलीमध्ये गेल्यानंतर त्याने पाहिलं की त्याची खोली खूपच स्वच्छ केलेली होती. त्यानंतर तो त्याच्या अंथरुणावर जाऊन झोपला आणि वामनच्या येण्याची वाट पाहू लागला. काही वेळानंतर वामन खोलीमध्ये आला तेव्हा तो विक्रमला पाहून खूप आनंदित झाला. वामन विक्रमला म्हणाला, विक्रम, तुम्ही कधी आलात? विक्रम म्हणाला, मी आत्ताच काही वेळापूर्वी आलो आहे. त्यानंतर दोघेही गप्पा मारू लागले आणि तेव्हा वामनने विक्रमला सर्व घटना सांगितली. सर्व घटना विक्रमला आधीपासून तर माहीतच होती. त्यानंतर दोघांनीही भोजन केलं आणि दोघेही त्यांच्या त्यांच्या अंथरुणावर झोपून गेले. विक्रमला झोप येत नव्हती. वामनला धडा शिकवायचा होता आणि विक्रम त्याचबद्दल विचार करत होता. त्या रात्री आकाशामध्ये काळे ढगसुद्धा आले होते आणि जोरांचा विजाचा कडकडाट होत होता. तिकडे राजकुमारीला झोप येत नव्हती. ती तिच्या खोलीमध्ये सारखी फेऱ्या मारत होती. त्यानंतर राजकुमारीने तिच्या खोलीतील टेबलला बाजूला केलं आणि ज्याच्या खाली एक गुप्त मार्ग होता, ती लगेचच त्या गुप्त मार्गाच्या शिड्यांवरून खाली उतरू लागली. इकडे जोरात विजांचा कडकडाट होत असल्यामुळं वामनला झोप लागत नव्हती. तो विचार करू लागला, मी जरा घोड्यांना पाहून येतो, घोडे या विजांच्या कडकडामुळे घाबरले असतील. हाच विचार करून तो तबेल्याच्या दिशेने जाऊ लागला आणि इतक्यात एक लाकडाचा टेबल बाजूला झाला आणि त्याच्यामधून राजकुमारी बाहेर आली. हा त्याच गुप्त मार्गाची दुसरी बाजू होती, जो मार्ग राजकुमारीच्या खोलीपासून विक्रमच्या खोलीपर्यंतचा होता. राजकुमारी विक्रमच्या खोलीमध्ये आली आणि विक्रमला उठवू लागली. विक्रम घाबरून उठला आणि म्हणाला, राजकुमारी, तुम्ही या वेळेला इथे का आला आहात? तुम्ही लगेचच परत जा, कारण तिथे वामनसुद्धा आहे. परंतु तेव्हा विक्रमने पाहिलं की वामन त्यांच्या अंथरुणावर नव्हता. तो विचार करू लागला, माहीत नाही वामन कुठे गेला आहे. राजकुमारी म्हणू लागली, कोण वामन? त्यानंतर विक्रमने राजकुमारीला वामनबद्दल सर्व काही सांगितलं. खरी गोष्ट ही आहे की विक्रम आणि राजकुमारी यांच्यामध्ये प्रेमप्रसंग चालू होता आणि याबद्दल कोणालाच काहीच माहीत नव्हतं. राजकुमारी म्हणाली, तू काळजी करू नकोस विक्रम, मी असताना तुला कोणीही कमीपणा दाखवू शकणार नाही. तू उद्या पहा मी त्याला कसा धडा शिकवते. इकडे जेव्हा वामन घोड्यांना पाहून पुन्हा खोलीच्या दिशेने येऊ लागला तेव्हा खोलीच्या आतमधून येणाऱ्या आवाजामुळं
तो हैराण झाला आणि खोलीच्या बाहेरच उभा राहून तो विचार करू लागला की एवढ्या मध्यरात्री विक्रम कुठल्या स्त्रीसोबत बोलत आहे. दरवाजा बंद होता, त्यामुळं वामननं हळूच खिडकीमधून आत पाहिलं तर राजकुमारीला विक्रमसोबत पाहून तो हैराण झाला आणि तो विचार करू लागला, हे भगवान, हे मी काय पाहत आहे? राजकुमारी एका सेवकासोबत काय करत आहे? मला याच वेळेला महाराजांना ही बातमी सांगायला हवी. हा विक्रम तर महाराजांचा नाक कापणार आहे. तेवढ्यात वामनला बघा, वामनच्या काळामध्ये त्या महात्म्यांनी सांगितलेले 5 उपदेश आठवले आणि त्या 5व्या उपदेशातला 3रा उपदेश आठवला. शब्द वाजू लागले, बाळा वामन, आयुष्यामध्ये कधीही कोणाचं गुपित असतं ना, ते दुसऱ्याला कधीच सांगू नकोस, नाहीतर तू सुद्धा स्वतः अडचणीत सापडशील. आणि हाच विचार करून वामन खोलीच्या बाहेर उभा राहून राजकुमारी जाण्याची वाट पाहू लागला. बघा, आपण पाहत होतो की त्या महात्म्यानं, त्या परमेश्वरानं वामनला ते 5 उपदेश सांगितलेले आहेत ना. लक्षात ठेवा, तेच आपण पाहत आहोत. या कथेचं फक्त निमित्त आहे. आणि हा 3रा उपदेश बघा त्या वामनला आठवला. खोलीच्या आतमध्ये विक्रम राजकुमारीला म्हणाला, राजकुमारी, आता तू खूप वेळ झाला आहे. वामन कधीही इथे येऊ शकतो. तुम्ही परत महालामध्ये निघून जा. त्यानंतर राजकुमारी त्याच गुप्त मार्गाने तिच्या खोलीमध्ये निघून जाते. आणि राजकुमारी गेल्यानंतर विक्रमने हळूच खोलीचा दरवाजा उघडला व तो जाऊन त्याच्या अंथरुणावर झोपला. बराच वेळ झाला, खोलीमधून काही आवाज येत नाही. तेव्हा वामनने हळूच खिडकीमधून आत पाहिलं. तेव्हा त्याला दिसलं की तिथे राजकुमारी नाही. त्यानंतर वामन दरवाजाजवळ गेला तर दरवाजा उघडा होता. तो मनातल्या मनात विचार करू लागला, आश्चर्याची गोष्ट ही आहे की दरवाजा उघडा आहे आणि मी सुद्धा इथेच उभा होतो. मग ही राजकुमारी या खोलीमधून गेली तरी कुठे? मला तर दरवाजातून जाताना दिसली नाही. वामन विचार करू लागला, नक्कीच या खोलीमध्ये काहीतरी गुप्त मार्ग असावा. येथून राजकुमारी आली होती आणि निघून सुद्धा गेली. मग त्याने विचार केला, उद्या सकाळी मी या गोष्टीची माहिती नक्कीच काढेल. दुसरीकडे राजकुमारी तिच्या खोलीमध्ये पोचली आणि तिथे गेल्यानंतर ती जोरामध्ये ओरडू लागली, वाचवा, वाचवा, मला वाचवा. कुमारीचा असा आवाज ऐकून राजा धावतच राजकुमारीच्या महालामध्ये जातो आणि विचार करतो, बघा काय झालं. तेव्हा राजकुमारी रडत रडत म्हणाली, बाबा, तुमच्या तबेल्याचा मुख्य निरीक्षक आत्ताच माझ्या खोलीमध्ये आला होता. तो माझी आबरू लुटण्याच्या हेतूने आला होता. परंतु जेव्हा मी ओरडू लागले ना, तेव्हा त्याने खिडकीतून उडी मारून तो पळून गेला. राजकुमारीचं बोलणं ऐकल्यानंतर राजा खूपच क्रोधित होतो आणि राजा म्हणाला, त्या नीच माणसाची इतकी हिंमत की तो माझ्या आबरूसोबत खेळेल. राजा विचार करू लागला, तो खोळीमध्ये तरी आला तरी कसा? नंतर राजाला आठवलं की त्याला एक अंगठी दिली आहे, ज्या अंगठीमुळे तो कधीही राजमालामध्ये ये जा करू शकतो. त्यानंतर राजा राजकुमारीला म्हणाला, पोरी, यात कृत्याची त्याला कठोर शिक्षा नक्कीच देईल. तेव्हा राजकुमारी म्हणाली, बाबा, कठोर दंड देऊन काही फायदा नाही. मला त्या हरामखोराचं मस्तक पाहिजे, अन्यथा मी भोजन ग्रहण करणार नाही. राजा म्हणाला, पोरी, तुझी इच्छा अवश्य पूर्ण होईल. राजकुमारी विचार करू लागली, ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. माझी इच्छा तर खूपच लवकर पूर्ण होणार आहे. आता माझ्या विक्रममधील काटा मुळासकट निघणार आहे. आणि त्यानंतर राजकुमारी आरामात तिच्या खोलीमध्ये झोपते. इकडे राजाला मात्र झोप येत नव्हती. तो विचार करत होता, मी उद्या वामनला मृत्यूदंड देणार आहे. परंतु त्यानंतर राजाने विचार केला की जेव्हा मी वामनला मृत्यूदंड घोषित करेल, तेव्हा बाकीचे लोक जेव्हा विचारतील की मी वामनला मृत्यूदंड का देत आहे, तेव्हा मी उत्तर काय देणार? जर मी जे सत्य आहे ते सांगितलं तर माझी मान खाली झुकेल. लोक माझ्यासमोर तर काहीच बोलणार नाही, परंतु माझ्या पाठीमागे माझी मस्करी करतील की एक मामुलीसा माणूस राजाच्या मुलीच्या आबरूसोबत खेळला. आणि हाच विचार करून राजा शांत झाला. राजाच्या मनामध्ये एक योजना आली. गुप्त पद्धतीने वामनला मारून टाकतो.
यामुळे कोणाला काही कळणारसुद्धा नाही आणि माझं कामसुद्धा पूर्ण होईल. त्यानंतर सकाळ झाल्यानंतर राजा निजाम कसाईजवळ गेला आणि राजा निजाम कसाईजवळ जाऊन त्याला म्हणाला, निजाम, तुला माझं एक काम करायचं आहे. तो निजाम म्हणाला, तुम्ही आज्ञा करा महाराज. तेव्हा महाराज म्हणाले, तुला एका व्यक्तीचं मस्तक धडापासून वेगळं करायचं आहे. तेव्हा निजाम म्हणाला, नाही महाराज, मी असं करू शकत नाही. परंतु जेव्हा राजाने माझी आज्ञा आहे असं त्याला सांगितलं तेव्हा निजामाला नाईलाजानं राजाचं हे कार्य करावं लागलं. राजा निजाम कसायाला म्हणाला, मी आता तुझ्याजवळ एका युवकाला पाठवणार आहे. तू काहीतरी कारण बनवून त्या युवकाला तुझ्या कारखान्यात घेऊन जा आणि त्याचं मस्तक धडापासून वेगळं कर. त्यानंतर मी तुझ्याजवळ दुसऱ्या युवकाला पाठवेल. त्या युवकाकडे तू पहिल्या युवकाचा कापलेला मस्तक दे. निजाम म्हणाला, ठीक आहे महाराज. त्यानंतर महाराज त्यांच्या महालामध्ये परत आले आणि महालामध्ये परत आल्यानंतर महाराजांनी वामनला बोलावलं. महाराज वामनला म्हणाले, वामन, तू आताच निजाम कसाई यांच्या कारखान्यात जा आणि तिथे गेल्यानंतर तो तुला जी काही गोष्ट देईल ना ती घेऊन तू माझ्याजवळ ये. राजाचा आदेश मिळताच वामन त्याच्या कामासाठी लगेचच निघाला. वामन मनातल्या मनात विचार करू लागला की राजाला त्या कसाईसोबत काय काम असू शकतं. परंतु पुन्हा त्याने विचार केला की मला या गोष्टीचं काय देणं घेणं आहे. मला तर फक्त माझं काम करायचं आहे. जसा वामन काही अंतरावर जातो तेव्हा त्यानं पाहिलं की एका झाडाखाली काही साधू बसलेले आहेत. ते आपापसामध्ये धर्माबद्दल बोलत आहेत. वामन त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिला. तेव्हा एक साधू म्हणाला, बाळा, उभा का आहेस? आमच्या सोबत बस आणि काही वेळ आमचा उपदेश ऐक. तेव्हा वामन म्हणाला, क्षमा करा महाराज, मी एका महत्त्वाच्या कामानिमित्त चाललो आहे आणि म्हणूनच मी थांबू शकत नाही. परंतु जसा त्याने पुढे पाऊल टाकलं तेव्हा त्या महात्म्यानं, त्या परमेश्वरानं ते 5 उपदेश त्याला आठवले. त्या महात्म्यांचे ते शब्द त्याच्या कानामध्ये वाजू लागले. बाळा, तू कुठल्याही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर जात असशील ना, परंतु मार्गामध्ये जर तुला कोणी प्रेमाने बोलावत असेल तर बसून त्यांचं बोलणं नक्की ऐक. मग तुझे लाखो रुपयांचं नुकसान झालं तरी चालेल. हा विचार मनामध्ये आल्यानंतर वामन लगेचच त्या साधूंमध्ये बसला आणि साधू जे उपदेश देत होते ते तो ऐकू लागला. इकडे राजा विचार करू लागला, निजाम कसाईजवळ वामनचं मस्तक घेण्यासाठी मी कोणाला पाठवू. इतक्यातच राजाची दृष्टी विक्रमवर पडली. त्याने विक्रमला बोलावलं आणि म्हणाले, विक्रम, तू आताच निजाम कसाईजवळ जा आणि तो जी पण वस्तू तुझ्याकडे देईल ती वस्तू घेऊन तू माझ्याजवळ ये. राजाची आज्ञा मिळताच विक्रम लगेच निजाम कसाईजवळ जातो. इकडे निजाम कसाईला वाटतं की हाच व्यक्ती आहे ज्याचं मस्तक कापण्यासाठी राजानं सांगितलं आहे. त्यानंतर निजाम कसाई विक्रमला गुपचूप आतमध्ये घेऊन गेला आणि त्यानंतर कसाई विक्रमला म्हणाला, तुझ्या मागे जो बॉक्स ठेवला आहे त्याच्यामध्ये एक वस्तू आहे, ती वस्तू काढ. जसं विक्रम मागे वळला तेव्हा निजामाने त्याच्या धारदार तलवारीने विक्रमचं मस्तक धडापासून वेगळं केलं आणि विक्रमचं मस्तक त्याने कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवलं आणि धडाला दुसरीकडे लपवून ठेवलं. दुसरीकडे जेव्हा साधूंचा उपदेश समाप्त झाला तेव्हा वामनला आठवलं की महाराजांनी त्याला निजाम कसाईजवळ जाण्यासाठी सांगितलं आहे. तो लगेचच निजाम कसाईजवळ जातो आणि म्हणाला, महाराजांनी काहीतरी वस्तू आणण्यासाठी तुमच्याकडे मला पाठवलेलं आहे, ती वस्तू तुम्ही माझ्याकडे द्या. निजामाने विचार केला की हाच तो दुसरा व्यक्ती आहे ज्याला ते मस्तक द्यायचं आहे. निजामाने वामनकडे कपड्यात गुंडाळलेलं तो मस्तक दिला आणि म्हणाला, ही वस्तू तू महाराजांना दे. वामन विक्रमचं कापलेलं मस्तक घेऊन महाराजांजवळ पोचला. जसं महाराजांनी आणि राजकुमारीनं वामनला पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. ते हडबडून म्हणाले, वामन, तू इथे कसा? तेव्हा वामन म्हणाला, तुम्हीच तर मला निजाम कसाईजवळ पाठवलं होतं, परंतु रस्त्यात मला काही कारणामुळं उशीर झाला आणि म्हणूनच मला येण्यासाठी थोडा वेळ लागला. राजाला समजायला उशीर लागला नाही की वामनच्या आधी विक्रम निजाम कसाईजवळ पोचला होता.
तेव्हा राजा वामनला म्हणाला, तुझ्या हातामध्ये काय आहे? वामन म्हणाला, आत्ताच तुम्हालाच उघडून दाखवतो. जसं वामनने त्या कपड्यामध्ये गुंडाळलेली वस्तू उघडली तर त्यामध्ये विक्रमचं कापलेलं मस्तक होतं. हा सर्व प्रकार पाहून राजकुमारी जोरामध्ये ओरडू लागली आणि म्हणू लागली, माझ्या प्रिय विक्रम, तू मला सोडून गेला आहेस. मला काय माहीत होतं की माझं हे कारस्थान तुझे प्राण घेणार आहे. हे ऐकल्यानंतर राजा म्हणाला, पोरी तू हे काय म्हणत आहेस? तेव्हा राजकुमारी म्हणाली, बाबा मला माफ करा, हे सर्व माझ्याच कर्माचं फळ आहे. मला कारस्थान करून वामनला मारायचं होतं, परंतु माझ्या या कारस्थानामध्ये माझ्या प्रियकराचं प्राण गेले आहेत. राजकुमारीचे बोलणं ऐकून राजाला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. राजा विचार करू लागला की आज मी एक निरापराध माणसाचे प्राण घेत होतो. त्यानंतर राजाने वामनची क्षमा मागितली. राजा म्हणाला, वामन मला माफ कर, मी सत्य जाणून न घेता तुझ्यावर संशय घेतला. आता आपण ही कथा ऐकली, हिचं तात्पर्य काय? की संतांनी केलेला उपदेश असतो, महात्म्यांनी केलेला उपदेश असतो, तो जीवनामध्ये जर आपण निर्माण केला, जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये संसारामध्ये जर हे 5 उपदेश तुम्ही लक्षात ठेवले ना, तर तुमचा कधीच पराजय होणार नाही. कोणीतरी म्हटलंच आहे की तुम्ही जसे कर्म कराल ना तसंच तुम्हाला फळ भोगावं लागत असतं. ज्याप्रमाणे राजकुमारीला वामनला मारायचं होतं, परंतु तिच्या त्या कारस्थानामुळे स्वतःच्या प्रेमीच मृत्युमुखी पडला. आणि म्हणूनच कधीही कोणाबद्दल वाईट विचार करू नका, कारण तुम्ही जर कोणाबद्दल वाईट विचार करत असाल ना तर सर्वप्रथम तुमच्यासोबत वाईट घडत असतं. म्हणून समर्थ सांगत आहेत की दुसऱ्याला सुखी पाहाल ना तर स्वतः कधी सुखी होऊन जाल तुम्हाला समजणार सुद्धा नाही. म्हणून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करा. आणि समर्थांनी जे 5 उपदेश सांगितले आहेत ना, ते जर तुम्ही जीवनामध्ये निर्माण केले ना तर तुम्हाला हवं ते मिळेल. तुमच्या जीवनामध्ये एवढं सुख धन संपत्ती येईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही. जय जय रघुवीर समर्थ.